व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जिहेरंबा. सकळादि तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा. पंतन भावे करत असे नमन माझी हंसवाहिनी. वागवृदे विलासिनी. ग्रंथ वदाव्या निरूपणी. भावार्थकानी जया माझी. नमन माझे गुरुवर्या. प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदाव्या. जने श्रोतिया सुख वाटे. नमन माझे संतजनांना आणि योगिया मुनिजनांना. सकळ श्रोतिया साधुजनांना. नमन माझे साष्टांगी. ग्रंथ एका प्रार्थना शतक. महादोषांशी दाहक तो शून्या वेंकुटरमणा. मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा. दयासागरा परिपूर्णा. परमज्योती प्रकाश गहना. करतो प्रार्थना श्रवण की जय. ज्यांनी परीत्वा पाळिले. पित्या परीत्वा सांभाळिले. सकळ संकटांपासून रक्षिले. पूर्ण दिले प्रेमसुख. हे अलौकिक जरी मानावे. तरी जग हे सृजले अवघे. जनक ज्यांनी पण स्वभावे. सहज आले अंगाशी. दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिले अपूर्व गोष्टी. भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी. विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा. मज घालून गर्भधाना. अलौकिक रचना दाखविली. तुझं न जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझी पायी घातली मिठी. कृपाळू जगजेटी. अपराध पोटी घाली माझ्या अपराधांच्या राशी. भेदोनी गेल्या गगनाशी. दयावंत ऋषिकेशी. आपल्या पित्राशी सहस्र करी. पुत्राची सहस्र अपराध. माता काय मानी त्याचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद. माय बाप मज लागी. उडदा माझे काळे गोरे. काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे. मधुर कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता. कोठोनी असेल कृपावंता. पाषाणाशी गुलमलता. कैसिया परी फुटतील. अपादमस्तकावरी अन्यायी. परी तुझे पत्री पडलो पाही. आता रक्षणा नाव पायी. करणे तुझे उचित. समर्थाचे घरचे श्वान. त्याशी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दिन. हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी. आम्ही भिक्षेशी घालून जोडी. येणे तुझे बिद्रावळी. कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भंडारी. आम्हा फिरविशी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी. काय तुझला पयाला. द्रौपदीशी वस्त्री अनंता. देत होताशी भाग्यवंता. आम्हा लागी कृपंता. कोठोनी आणखी गोविंदा. मायेची करून द्रौपदी सती. अन्य पूर्विली मध्यरात्री. ऋषीवरांच्या बेसल्या पंक्ती. तृप्त केलं क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा. आम्हा फिरविशी जगदिशा. कृपाळू अपरम पुरुषा. करुणा कैशी तुझ नाही. अंगीकारी या शिरोमणी. तुझ प्राथितो मधुर वशनी. अंगीकार केली आजनी. मजा हातीचे न सोडावे. समुद्री अंगीकारला बडवा नळ. त्यांनी अंतरी होत असे विभुळ. ऐसा असोनी सर्व काळ. अंतरी साठविला त्याने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार. त्यांनी सोडला नाही पडिवारे. एवढा ब्रह्मांड गुळथोर. त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरले हलाहळा. त्यांनी निर्वर्ण झाला गळा. परिता गेले नाही गोपाळा. भक्त वसला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परिपर्यंता शिंगी वेखरी. दुष्टपतित दुराचारी. अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती. आळशी कृपण कुव्यसनी. मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर. अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पामरा माझे पामर. व्यर्थ परिवार जगीवाजे. काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेशी त्राळ. दृढ येते केला असे 18 फार वनस्पतींची लेखणी. समुद्र भरला मशी करून. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जायचा. ऐसा पतित मी खरा. परी तू पतित पावंग शांग धरा. तू अंगीकार केली अगदा धरा. कोण गुण दोष गणिल. निसरतली रायशी तिशी कोण म्हणेल दाशी. लोह लागता परिसाशी पूर्वस्थिती. मग कैशी गावीचे होते गेले डोहळ. गंगेशी मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ. त्याशी निंदे कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ. परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊन आकुळ. मग काय विचारावे. जाणत असता प्रेदन. तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अविर समर्थेने केला पाहिजे धाव पावरे गोविंदा. हाती घेऊन या गदा. करी माझा कर्मांचा चेंदा. सच्चिदानंद श्री हरी तुझ्या नामाच्या परिमुक्ती शक्ती. तेथे माझे पापे किती. कृपाळू लक्ष्मीपती. बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित्वावन. तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम संभवतारण. संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना आहे की कमळापती. तुझे नामे राही माझी मती. हेच मागतो कुळत पुरती. परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे. त्या माझी अतिसुमे. ती मी अल्पमती प्रेमे. स्मरुणी प्रार्थना करतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा. प्रद्युम्ना अनंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा. नारायणा आदिमूर्ते. पद्मनामा दामोदरा. प्रकाश गहना परात्परा. आणि आदि अनादि विश्वंभरा. जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा. अनिरुद्ध पुरुषोत्तम परेशा. नृसिंह वामन भाद्रवेशा. बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदि पुरुषा. पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा. सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीत गुणाज्ञा. निज बोधरूप निमग्ना. शुद्ध सात्विक सुज्ञा. गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्साचंद्रा. भयक्रुद्ध नाशना. गिरिधरा. दुष्ट दैत्य संहार करा. वीरा सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा. विवेक हानी वैरागरा. मधुर मूर दैत्य संहार करा. असुर मर्दना उग्रमूर्ते. शंखचक्र गदाधरा. गरुड वाहना भक्तप्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा. अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधार्या. जगत व्यापका जगद्वर्या. कृपा समुद्रा करुणालया. मुनिजंधेया मूळमूर्ती. शेषशयना सर्वभौमा. वैकुंठवासिया निरूपणमा. भक्त कैवारिया गुणधामा. पावा माये समी. ऐसी प्रार्थना करून देवीदास. अंतर्यात ठेवला से व्यंकटेश. स्मरता हृदय प्रकटला ईश. त्या सुखाशी पार नाही. हृदय आविर भरली मोठी. त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपले आपण श्रीपती. वाचे हाती वदवीत असे.
ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमार पादपद्मे सुरेख सरळ अंघोळी नखे जशी चंद्ररेखा गोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाची परी चन्नीवाळे घागरिया वांकीवरती गुजरिया सरळ सुंदर पोटरिया करदे स्तंभाची परी गुडगे मांडीच्या नुस्थळ कट्टे तटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवरती नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा उत्पन्न ते उदरी त्रिवेळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लखलख विद्युलतेचे परी हृदयी श्री वसलांशन भूषण निर्विश्री भगवान दयावर्ते कंठस्थान जयाशी मुनिजन अवलोकिती उभे बाहुदंड सरळ नखे चंद्रापरी तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातुत्पलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरती मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही आदरान माझी दंतभक्ती जिवाजेची लावण्य ज्योती अधामृत प्राप्तीची गती ते सुख जाणी लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक जेथे पवनाशी झाली सुख गंडस्थळी तेज अधिक लखलकित दोन्ही भागी त्रिभुवनेचे तेज एकवडले बरवे पण शिगेशी आली दोन्ही पात्यांनी धरली तेच नेत्र श्रीहरीचे वेंकटे अब्रकुटी असुरिणा कर्णद्वयाची अभिनवलीला कुंडलांच्या फाक्ती कळा तो सुख सोहळा अलौकिक माळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरटी त्यावेळी सभोवती झिळमिळांची ताटी त्यावेळी मयूर पिच्छांची वेठी ऐसा जगजेटी देखील ऐसा तो देवा तिथ देव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तीस्तव सगुण रूप झालाशी आता करू तुझी पूजा जगजीवन आदोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुषोक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञ पवित्र तुझं लागी करू प्रत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझं लागी समर्पो धूपदी नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोविंद पद्म रागादी करुणी भक्त वसला गोविंदा ही पूजा अंगीकारवाई परमानंदा नमस्कार करुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा षोडोपचारी भगवंत यथावेदी ही पूजिला हृदयावंत मग प्रार्थना आरंभली बहुत वरप्रसाद मागाव्या जय जय श्रुती शास्त्र आगमा जय जय जी गुणातीत प्रभुमा जय 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 हृदयवासी रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जय जी पंकजक्षा जय जय कमळाधीशा जय जय जी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जय जी भक्तरक्षका जय जय जी वेंकुटनायका जय जय जी जगपालका भक्तांशी सखा तू एक जय जय जी निरंजना जय जय जी परात्पर घना जय जय जी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागे देई साबर जेणे घडेल परोपकार ह्याची मागणी साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठण करी त्याशी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करे जगाते लग्नार्थाचे भावे लग्न धनार्थ्याशी भावे धन पुत्रार्थ्याचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेचे अत्यंतरत ज्याचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्तांना लागून व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ के जे गोविंदा शय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासेशी योग पठण मात्रे साधावा दरिद्र भावा भाग्यवंत शत्रूचा भावा निपात सभाभावी समस्त ग्रंथ पठणे करून या विद्यार्थ्याची विद्या व्हावी युद्धशस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेशी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासाशी दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथात जाण निशेषी ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरोनी करेल पठन त्याचे सांगो तुम्ही प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थाने 3 मास धनार्थाने 21 दिवस कन्नार्थाने क्षणमास ग्रंथ आधारे वाचावा क्षय स्मारक कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठणे करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलला श्री भगवंत साचन माने ज्याचे चित्त त्याशी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथपटणी त्याशी कृपा करील चक्रपाणी वरदिदला कृपगुरुनी अनुभव कळो येईल गजेंद्राच्या आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची भावार्थासी स्तंभातून प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले त्यावेळी वसाचे परिभक्तांशी मोहे पानवे धेनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातर भक्ताशी घालीशी कृपेशी साखर हा त्याचा नेथा नाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वेंकुटनायक वरदिदला अलौकिक जेणे सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनेनं धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलला विष्णुदास अनेक न लागती सायस पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जांती ब्रह्मादिक मुनी सुरभर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळे त्रैलोक्य भजन त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उपहासे ए देवीदास विनिश्रुतया चतुरा प्रार्थना षटक पठण करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायस एकाग्रचित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसून या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देवभावाशी नुरे ठावं अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम.